मित्रांनो, थंडीचे दिवस होते व थंडीतल्या मऊसूत उन्हाचा गारवा देणारी झळ आज जाणवत होती. आणि एक आयकर विभागाची अधिकारी साहेबा आपल्या सहकाऱ्यांसोबत मंदिराच्या भंडाऱ्यात सहभागी होण्यासाठी तिथे पोहोचल्या होत्या. भक्तांची मोठी गर्दी जमली होती व ढोल नगाऱ्यांचा आवाज वातावरणाला प्रफुल्लित करत होता. अधिकारी साहेबा, ज्यांचं नाव श्रीदेवी होतं, आपल्या सहकाऱ्यांसह भक्तांमध्ये प्रसाद वाटत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात जबाबदारीची चमक होती. प्रसाद वाटत असताना अचानक त्यांची नजर गर्दीच्या कोपऱ्यात गेली. तिथे एक लहान मूल फाटके कपडे घालून घाणेरड्या हातांनी जेवण करत होता. त्या मुलाची अवस्था इतकी वाईट होती की श्रीदेवीचं हृदय भरून आलं आणि त्यांचा हात थांबला आणि नजर त्या मुलावर खिळली. त्यामुळे एका सहकार्याने विचारलं की, मॅडम, काही झालंय का? पण श्रीदेवीने उत्तर दिलं नाही, कारण त्यांचं मन जणू एखाद्या जुन्या जखमेला आठवत होतं. त्या मुला जवळ गेल्या आणि जवळून पाहिलं तर तो 10-12 वर्षांचा असावा. एवढंच त्याचं वय होतं व त्याचे झिजलेले केस आणि कमकुवत देह पाहून श्रीदेवी अंतर्बाह्य हादरल्या. पण सगळ्यात अधिक आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे त्या मुलाच्या डोळ्यातील काहीतरी परिचित भाव. श्रीदेवीने घाबरलेल्या आवाजात विचारलं, तुझं नाव काय आहे? तुझे आई वडील कुठे आहेत? मुलगा म्हणाला की, माझं नाव अनिल आहे. असं म्हणून त्याने भीतीने मान खाली घातली. पण श्रीदेवीला खात्री वाटली की हा मुलगा रस्त्यावरचा दिसत नाहीये. यात काहीतरी लपलेलं आहे. सहकाऱ्यांनी मुलाला बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला, पण श्रीदेवीने त्यांना थांबवलं. नाही, याला इथेच राहू द्या, त्यांनी ठाम स्वरात सांगितलं. श्रीदेवी त्या मुलाजवळ बसल्या आणि मुलाने हळूहळू डोकं वर केलं व बीत म्हणाला की, माझं नाव अनिल आहे. मला भूक लागली म्हणून मी इथे आलो. अधिकारी साहेबांनी त्याला विचारलं की, तुझे आई वडील कुठे आहेत? हे ऐकून त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला की, मला माहीत नाही. श्रीदेवीचं मन तुटलं आणि त्यांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांना स्वतःचा भूतकाळ आठवला, तो दुःखद काळ, तो नाईलाज आणि तो क्षण जेव्हा त्यांनी स्वतःच्या परिस्थितीमुळे स्वतःच्या मुलाला सोडावं लागलं होतं. अधिकारी साहेबा पुढे म्हणाल्या की, तुझ्यासोबत अजून कोणी नाही आले का? मुलाने नकारार्थी मान हलवली. हे बघून श्रीदेवीचं मन जोरजोराने धडधडू लागलं. त्यांनी हळूहळू त्या मुलाला जवळ घेतलं. मुलगा घाबरला होता, पण श्रीदेवीच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव मात्र घेत नव्हते. गर्दीत उभे सहकारी आणि भक्त हे दृश्य पाहून चकित झाले. कोणालाच काही कळत नव्हतं. अधिकारी साहेबा एवढ्या भावुक का होत होत्या हे कोणालाच समजत नव्हतं. पण श्रीदेवी यांच्या मनात शेकडो प्रश्न उमटत होते. माझा मुलगाही एवढाच झाला असता, ज्याला मला वर्षांपूर्वी परिस्थितीमुळे सोडावं लागलं होतं. या मुलाकडे बघून मला एवढी आठवण का येत आहे? कदाचित हाच माझा मुलगा तर नाही ना? नाही, असं नाही होऊ शकत. तो कसा इथे येऊ शकतो? कसा हा नियतीचा खेळ आहे ना? या प्रश्नांमुळे सस्पेन्स अधिक गूढ होत चालला होता. श्रीदेवीने हळूच त्या मुलाचा हात धरला आणि त्याला विचारलं की, तुझ्या आईचं नाव काय होतं? मुलाने मान खाली घालून उत्तर दिलं, मला त्यांचं नाव आठवत नाही, पण लोक त्यांना देवी म्हणायचे. हे ऐकून श्रीदेवीच्या श्वासांचा वेग थांबला. त्यांनी मुलाला गळा मिठी मारली, जणू आता त्याला कधीही दूर करणार नाहीत. पण मुलाच्या डोळ्यात काहीतरी अस्वस्थ भाव होते, जणू तो काहीतरी लपवत होता. श्रीदेवीचे अश्रू थांबत नव्हते. त्यांनी मुलाला अधिक घट्ट मिठी मारली. सहकारीही शांत उभे होते. कोणालाच काही कळत नव्हतं की नक्की काय चाललं आहे. स्वतःला सावरत श्रीदेवी म्हणाल्या की, बाळा, चल माझ्यासोबत. आता तू माझ्यासोबतच राहशील. मुलगा काही वेळ गप्प राहिला आणि मग मान खाली घालून हलक्या आवाजात म्हणाला की, ठीक आहे. श्रीदेवीने मुलाला गाडीत बसवलं आणि घरी घेऊन आला. प्रवासात त्या त्याच्याकडे पाहतच राहिल्या. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती.
खरंच हा माझा मुलगाच आहे का? जर हो, तर तो अशा परिस्थितीत कसा पोहोचला? घरी पोहोचल्यावर त्यांनी मुलाला चांगले कपडे दिले आणि खायला घातलं. त्या मुलाने मोठ्या भुकेने जेवण केलं, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उदासीनता दिसत होती. श्रीदेवीने प्रेमाने विचारलं की बाळा, तू मला तुझी पूर्ण कथा सांगशील का? तुझ्या आईबद्दल, तुझ्या बाबांबद्दल आणि बाकीच्या घरच्यांबद्दल. मुलगा थोडा घाबरला, पण म्हणाला की मला फारसं आठवत नाही. आई म्हणाली होती की ती मला एका चांगल्या ठिकाणी ठेवत आहे, पण नंतर ती कधीच परत आली नाही. श्रीदेवीच्या मनाला खोलवर वेदना झाल्या. त्यांनी मुलाचा हात हळूच धरला आणि विचारलं की तुला आणखी काही आठवतंय का? कुठलं नाव, कुठली जागा? मुलगा विचारात पडला आणि म्हणाला की हो, मला अनिल अनिल म्हणायचे आणि एकदा आई एका माणसाशी बोलत होती, ती त्याला अजित म्हणत होती. हे ऐकून श्रीदेवीच्या मनाला एक मोठा धक्का बसला. अजित? हा तोच अजित आहे का, जो माझा जुना नवरा होता? तोच व्यक्ती ज्याने परिस्थितीमुळे त्यांना सोडून दिलं होतं. अजितने कधीच आपल्या मुलाला स्वीकारण्याबद्दल बोलला नव्हता. मग हे सगळं कसं घडलं? श्रीदेवीची अस्वस्थता वाढत चालली होती. त्यांनी ठरवलं की त्या या मुलाबद्दल सर्व काही शोधून काढतील. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या विश्वासू सहकार्याला बोलावलं आणि म्हणाल्या की अनिलबद्दल जितकं शक्य आहे तेवढं शोधून काढा. त्याचं घर, त्याचा भूतकाळ, सगळं काही मला पूर्ण माहिती हवी आहे. सहकार्याने मान डोलावली आणि कामाला लागला. इकडे अनिल हळूहळू श्रीदेवीच्या घरी रुळू लागला होता, पण त्याच्या डोळ्यात कायम एक विचित्र शांतता होती. जणू तो काहीतरी सांगू इच्छित होता, पण सांगू शकत नव्हता. काही दिवसांनी सहकार्याने श्रीदेवीला एक अहवाल दिला. मॅडम, मी सर्व माहिती शोधून काढली आहे. हा मुलगा एका अनाथालयात राहत होता, पण काही महिन्यांपूर्वीच तो तिथून पळून गेला. अनाथालयाच्या नोंदीत त्याच्या आईचं नाव नाही, पण वडिलांचं नाव अजित नोंदवलेलं आहे. श्रीदेवीचं मन त्या नावाने हादरलं. त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. खरंच हा माझाच मुलगा आहे का? जर हो, तर अजितने त्याला अनाथालयात का सोडलं? श्रीदेवीने ठरवलं की त्या स्वतः अजितशी बोलतील. त्यांनी आपल्या एका जुन्या ओळखीतून अजितचा पत्ता शोधून काढला आणि काही दिवसात त्यांना समजलं की अजित जवळच्या शहरातच राहतो. हे समजल्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रीदेवी अनिलला सोबत घेऊन अजितच्या घरी पोहोचल्या. त्यांनी घराचा दरवाजा उघडला तर समोर एक मध्यमवयीन पुरुष उभा होता. त्याला पाहताच श्रीदेवीच्या मनातल्या जुन्या आठवणी भरून आल्या. अजित? अजितने थरथरत्या आवाजात आणि आश्चर्याने श्रीदेवीकडे पाहिलं. तू इथे? श्रीदेवीने थेट विचारलं. हा मुलगा अनिल कोण आहे आणि त्याचं तुझ्या नावाशी काय नातं आहे? अजित काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. त्याने हळूच म्हटलं की श्रीदेवी, ही एक मोठी कथा आहे. श्रीदेवीच्या डोळ्यात रागाची ठिणगी पेटली. मला सगळं जाणून घ्यायचं आहे आणि आत्ताच. अनिल चुपचाप उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात अस्वस्थता आणि भीती स्पष्ट दिसत होती. अजितने खोल श्वास घेतला आणि म्हणाला की मी तुला सगळं सांगतो. पण त्याच्या झुकलेल्या नजरेतून त्याच्या अंतःकरणातील गहन वेदना स्पष्ट जाणवत होत्या. श्रीदेवीच्या चेहऱ्यावर उथळपुथळ स्पष्ट दिसत होती. मी ऐकते अजित. चल, लगेच सुरू कर. काय आहे कथा आणि सांग मला, त्या कठोर स्वरात म्हणाल्या. अजितने अनिलकडे पाहिलं आणि नंतर शांतपणे बोलायला सुरुवात केली. श्रीदेवी, जेव्हा तू मला सोडलंस तेव्हा मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. तुझं जाणं माझ्यासाठी सगळं संपून गेलं. पण त्यानंतर जे घडलं त्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. श्रीदेवी शांत उभ्या होत्या, पण त्यांचं हृदय जोरजोराने धडधडत होतं. तुझ्या जाण्यानंतर काही काळाने माझी एका स्त्रीसोबत भेट झाली. तिचं नाव निर्मला होतं. ती माझी मदत करण्याचा प्रयत्न करत होती, पण मी कोणाशीही जोडण्याच्या स्थितीत नव्हतो. मग एके दिवशी निर्मलाने मला सांगितलं की ती लवकरच एका मुलाची आई होणार आहे.
मी तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण अजितचा आवाज भरून आला. त्याने श्रीदेवीकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, पण तो मुलगा माझा नव्हता. श्रीदेवीचा चेहरा पांढरा पडला. मग हा मुलगा? अजितने सांगायला सुरुवात केली. निर्मलाने मला सांगितलं होतं की तिला परिस्थितीमुळे एक घर सोडावं लागलं. तिचं कुटुंब तिला स्वीकारायला तयार नव्हतं. ती कुठून तरी पळून आली होती. निर्मला फार काळ जगू शकली नाही. आजाराने तिला माझ्यापासून हिरावून घेतलं. श्रीदेवीचं मन गुंतागुंत झालं. पण मग अनिलला अनाथालयात का पाठवलं? अजितने खोल श्वास घेतला. मी त्याला स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली होती. मला वाटलं की अनाथालयात निदान त्याला अन्न आणि घर तरी मिळेल, कारण तू निघून गेल्यानंतर माझी परिस्थिती खूप खराब झाली होती. मी खूप दिवस विचारांमध्ये डुबून गेलो होतो. विचारांनी मला पूर्ण संपवलं होतं. घरामध्ये पैसे उरलेले नव्हते. मी काही कमवतही नव्हतो आणि अशा परिस्थितीमध्ये मी जीवन जगत होतो. त्यामध्ये मुलाचा खर्च मला पेलवत नव्हता. थोड्या दिवसांनी मला निर्मलाचाही धक्का बसला. त्यामुळे मी आतून अजून तुटून गेलो होतो. मला काहीच समजत नव्हतं की मी आता काय करावं. मुलाचं संगोपन करणे माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कसे बसे मी थोडे दिवस सांभाळले, पण माझ्या आणि मुलाचा खाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च आणि बाकीचा सर्व खर्च मला पेलवत नव्हता. त्यामुळे मी त्याला अनाथालयात सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय मला रोज टोचत होता. मी त्याला सोडू इच्छित नव्हतो. श्रीदेवीच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांची नजर अनिलवर गेली, जो शांतपणे अजितचं बोलणं ऐकत होता. अनाथालयामध्ये सोडल्यानंतर मला रोज मुलाची आठवण यायची, पण परिस्थिती तशी होती की मी त्याला माझ्याजवळ ठेवू शकत नव्हतो. थोडे दिवस मी काम केले, त्यातून थोडे पैसे जमा केले आणि पैसे जमल्यानंतर मी परत अनाथालयात गेलो होतो. पण मला तिथे गेल्यानंतर समजलं की अनिल इथून पळून गेला आहे. ही बातमी मिळाल्यानंतर मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. त्याला सगळीकडे शोधलं, पण तो काही मिळाला नाही. पहिले घडलेल्या गोष्टींमुळे आणि त्यानंतर अनिलच्या जाण्याने मी पूर्णपणे कोलमडून गेलो. मला असं वाटू लागलं की अनिल माझ्यामुळे हरवला आहे. त्यामुळे मी रोज दारू पिऊ लागलो होतो. दारूच्या नशेमध्ये मी इकडे तिकडे पडून आपल्या जीवन व्यतीत करत होतो. दारूच्या नशेमुळे मला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ लागले आणि आजारांमुळे मी जास्त वेळ रुग्णालयातच आपलं जीवन जगू लागलो होतो. आता मी दारूही पित नाही, पण माझे शरीर पूर्णपणे संपलेले आहे. तू सांग, मी काय करायला हवं होतं? माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडून गेल्या आणि त्या गोष्टींमुळे मी पूर्णपणे तुटलेलो होतो. श्रीदेवी हे ऐकून रडायला लागली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. अश्रूंना पुसत ती अजितकडे वळाली आणि अजितला म्हणाली की जर तुला एवढीच माझी काळजी वाटत होती आणि अनिलची काळजी करण्यास तुझ्याकडे समर्थ नव्हतास, तर तू मला फोन केला असतास किंवा माझ्याकडे आला असता, तर मी तुलाही सांभाळलं असतं आणि अनिललाही सांभाळलं असतं. अजित म्हणाला की मी कोणत्या तोंडाने तुझ्याकडे येणार होतो? मी माझ्या गोष्टींमुळे तुला माझ्या घराच्या बाहेर काढलं होतं आणि त्याच तोंडाने मी तुझ्याकडे यायला हवं होतं का? खूप वेळा विचारही आला होता मला की मी तुझ्याकडे यावं आणि तुला सांगावं की माझी काय परिस्थिती झाली आहे, पण माझी हिंमतच कधी झाली नाही. हे सर्व ऐकून श्रीदेवी जोरजोरात रडू लागली. तिला समजत नव्हतं की तिने काय करावं. तिने अनिलकडे बघितलं आणि अनिलला घट्ट मिठी मारली आणि त्याला प्रेमाने त्याच्यावरती हात फिरवू लागली. आता हे सिद्ध झालं होतं की अनिल हा अजित आणि श्रीदेवीचाच मुलगा आहे आणि परिस्थितीमुळे तो अनाथालयामध्ये ठेवण्यात आला होता. पुढे अनिल म्हणाला की तुला आठवतंय का, आपल्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. तिचं नाव सुनंदा होतं. सुनंदाला मी किती वेळा सांगितलं होतं की जाऊन तुला सांगावं की माझी परिस्थिती काय आहे, पण कदाचित तिने तुला कधी काही सांगितलंच नाही. ती तुझी अगदी जवळची मैत्रीण होती, त्यामुळे तिला माहीत होतं की मी तुझ्यासोबत कोणत्या प्रकारचा व्यवहार केला आहे.
त्यामुळे तिने तुला कधीच सांगितलं नाही की माझी परिस्थिती काय आहे. तिच्याकडून मी तुला निरोपही पाठवलेला होता, कारण मी स्वतः तुझ्याकडे येऊ शकत नव्हतो. या वर्षी देवी म्हणाली की जाऊ दे अजित, जे झालं ते झालं, ते सोडून दे. देवाच्या कृपेने आपला मुलगा आपल्याला परत मिळाला आहे आणि मी देवाचे आभार मानते की देवाने आपल्या दोघांनाही पुन्हा मुलाच्या कारणाने परत मिळवलेले आहे. श्रीदेवीचं बोलणं ऐकून अजितच्या डोळ्यात पाणी आलं. तो ढसाढसा रडू लागला. त्याने श्रीदेवीवर एवढा अत्याचार केला होता, तरीही तिने त्याला माफ केलं होतं आणि ती त्याला भेटून आनंदी झाली होती. या गोष्टींमुळे अजित खूप दुःखी आणि आनंदीही झाला होता. हे सर्व झाल्यानंतर अजित आणि श्रीदेवीने अनिलला घट्ट मिठी मारली आणि दोघांनी एकमेकांना वचन दिले की आता आपण सोबत राहूया आणि आता आपण कधीच वेगळे होणार नाहीत आणि आपण आपल्या मुलाचे चांगल्या प्रकारे काळजी घेऊ. जेव्हा दोघांनी अनिलला मिठी मारली तेव्हा अनिलने निरागसपणे विचारले की आई बाबा, तुम्ही खरंच माझेच आई बाबा आहात का, की मी दुसऱ्याचा मुलगा आहे? हे ऐकून अनिल आणि श्रीदेवीच्या डोळ्यात पाणी आले. श्रीदेवी त्याला म्हणाली की बाळा, तू आमचाच मुलगा आहेस. काही कारणास्तव आम्हाला तुला अनाथालयामध्ये सोडावं लागलं होतं, पण आता काहीच काळजी करू नकोस. आता तुला कधीच अनाथालयामध्ये जावं लागणार नाही. आता तू, मी आणि बाबा आपण तिघेही सोबत एकत्रच राहणार आहोत आणि आनंदाने जीवन जगणार आहोत. तू आता कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस. आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही. हे ऐकून अनिल खूप आनंदी झाला आणि तो श्रीदेवीच्या गळ्याला घट्ट मिठी मारू लागला. त्या दिवशी ते तिघं खूप गप्पा मारतात आणि त्या दिवसाची संध्याकाळ होते. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीदेवी अनिल आणि अजितला सोबत घेऊन आपल्या घरी जाते. घरी गेल्यानंतर श्रीदेवीने अजितला एका चांगल्या डॉक्टरांना दाखवले, कारण त्याला खूप साऱ्या आजारांनी वेढले होते. डॉक्टरांना दाखवून आल्यानंतर त्याची चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट सुरू झाली होती. दुसरीकडे अनिललाही त्यांनी शाळेमध्ये टाकलं होतं. अनिल आता चांगल्या शाळेमध्ये जात होता आणि चांगलं जीवन जगू लागला होता आणि खूप आनंदी जीवन जगत होता. श्रीदेवी ही खूप आनंदी झाली होती, कारण खूप वर्षांनी तिचा नवरा आणि तिचा मुलगा तिच्या सोबत राहण्यासाठी आला होता. या सर्व गोष्टींमुळे श्रीदेवी ही खूप आनंदी झाली होती. मित्रांनो, जेव्हा श्रीदेवी त्या भंडाऱ्यामध्ये प्रसादाचं वाटप करत होती, त्या दिवशी तिने देवाकडे एक प्रार्थना केली होती आणि ती प्रार्थना आज तिची पूर्ण झाली होती. कारण त्या दिवशी ती देवाला म्हणाली होती की देवा, मला माझ्या मुलाला भेटू दे. मला माझ्या मुलासोबत आयुष्य जगायचं आहे आणि माझा मुलगा आणि माझा नवरा माझ्या सोबत राहील असं काहीतरी कर. तर देवानेही तिचं ऐकलं होतं आणि तिची मनोकामना पूर्ण झाली होती. अशा प्रकारे तिघेही आपलं जीवन अगदी आनंदीमय आणि सुखी जगत होते. मित्रांनो, ही होती आपली आजची कथा, ज्यामध्ये एक आई आणि तिचा मुलगा काही कारणास्तव वेगळे झाले होते. पण जेव्हा देवाच्या दारामध्ये तिने प्रार्थना केली की माझ्या मुलाला माझ्या जवळ घेऊन या, तर देवानेही तिचं ऐकलं आणि देवाच्या दारीस तिला तिचा मुलगा मिळाला. मित्रांनो, तुमचं अजितबद्दल काय मत आहे आणि श्रीदेवीबद्दलही तुमचं काय मत आहे, आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली, तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक आमचे मनोबल वाढवे आणि आम्ही अशाच प्रकारे तुमच्यासाठी नवनवीन मनोरंजक गोष्टी घेऊन येऊ. मित्रांनो, जर तुमच्याकडे अशाच काही कथा असतील ज्या कथा लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहेत, तर तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलमध्ये कमेंट करून सांगू शकता. जर तुमची कथा चांगली असेल तर आम्ही नक्की त्यावरती एक व्हिडिओ बनवू आणि तुमची कथा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू. कथेला शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू.